नमस्कार मित्रांनो, विजय जाधव चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण 28 जुलै 2025च्या चालू घडामोडी बघणार आहोत. तर त्याआधी आपल्या विजय जाधव चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, तर तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट येत राहतील. तर चला बघूया. पहिला प्रश्न, जागतिक निसर्ग संवर्धन दिन कधी साजरा केला जातो? तर 28 जुलै या रोजी केला जातो. बाहेरचा आवाज येतो तो इग्नोर करा. प्रश्न क्रमांक 2, गीतांजली श्री यांच्या कोणत्या पुस्तकाला पेन ट्रान्सलेटर्स पुरस्कार मिळाला आहे? त्याचं उत्तर आहे वन्स एलिफंट्स लिव्हड हियर. प्रश्न क्रमांक 3, नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन तर्फे जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर अमोल पालेकर. याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4, नुकतेच देशातील 17 खासदारांना संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून त्यामध्ये किती महाराष्ट्रातील खासदारांचा समावेश आहे? याचं उत्तर आहे 7. महाराष्ट्राचे 7 खासदार समावेश आहे. प्रश्न क्रमांक 5, नुकतेच देशातील किती खासदारांना संसद रत्न पुरस्कार सन्मानित करण्यात आले? तर 17 करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 6, मॉर्निंग कन्सल्टने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेते कोण ठरले आहेत? तर नरेंद्र मोदी हे ठरले आहे. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघटनेने अध्यक्ष कोण आहे? महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत? तर रोहित पवार. लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची बिनविरोध निवड झाली? तर रोहित पवार यांची निवड झालेली आहे. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या धबधब्यावर बांधण्यात आला? त्याचं उत्तर आहे नापणे धबधबा. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कोणत्या जिल्ह्यात बांधण्यात आला? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यात बांधण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 11, कोणत्या भारतीय खेळाडूने 2025चा FID महिला विश्वचषक जिंकला आहे? तर दिव्या देशमुखने विश्वचषक जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 12, दिव्या देशमुखने 2025चा FID महिला विश्वचषक जिंकला आहे. ती कोणत्या राज्याची आहे? तर महाराष्ट्र राज्याची आहे. तो प्रश्न उलटा गेलेला आहे, त्याने कोणत्या राज्याचे ते विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 13, FID महिला विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू कोण बनली आहे? तर दिव्या देशमुख. प्रश्न क्रमांक 14, दिव्या देशमुखने कोणाचा पराभव करत FID महिला विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे? तर कोनेरू हम्पीला. त्या महिलेचा विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे पराभव करून. प्रश्न क्रमांक 15, दिव्या देशमुख भारताची कितवी ग्रँड मास्टर बनली आहे? 88वी. प्रश्न क्रमांक 16, FID महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा 2025 कोठे पार पडली? तर बटुमी जॉर्जिया इथे पार पडली. प्रश्न क्रमांक 17 आणि शेवटचा प्रश्न, भारताचा पहिला ग्रँड मास्टर कोण आहे? तर विश्वनाथ आनंद. ते भारताचा पहिला ग्रँड मास्टर आहे. लक्षात असू द्या. तर असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या विजय जाधव चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला येत राहतील. तर धन्यवाद.